आता पाहूया वंचितच्या प्रस्तावासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मनोज जरांगे पाटलांना जालन्यातून उमेदवारी द्या, वंचित बहुजन आघाडीची लोकसभेसाठी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मागणी। राजकारण हा माझा अजेंडा नाही, पण वंचितचा दिलदारपणा की ते आमच्या आंदोलनाच्या बाजूने, जरांगेंनी वंचितनं ठेवलेल्या प्रस्तावाला दिलं उत्तर। वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीच्या शेवटच्या बैठकीत 48 जागांपैकी 27 जागांची मागणी, तसंच काही जागांबाबत तडजोड होईल अशीही जोडली पुष्टी। महाविकास आघाडी बैठकीत 27 जागांपैकी विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, रामटेक, वर्धा, तर मराठवाड्यातील हिंगोली, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड या जागांची मागणी। तर पश्चिम महाराष्ट्रातून सोलापूर, सांगली, माढा, शिर्डी, सातारा, मावळ, तर खानदेशातील रावेर, दिंडोरी, नाशिक, बुलढाणा आणि मुंबईतल्या दक्षिण मध्य मुंबई उत्तर, मध्य व उत्तर पूर्व जागांची मागणी वंचितने केली आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान 3 अल्पसंख्याक उमेदवार असावेत आणि पुण्यातून अभिजित वैद्य यांना उमेदवारी देण्याची वंचितची महाविकास आघाडीच्या बैठकीत मागणी। तर मवियाच्या उमेदवारांच्या यादीत किमान 15 ओबीसी उमेदवार असावेत, वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीपुढे प्रस्ताव। पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार भाजपा जाणार नाही असे महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाने लेखी वचन द्यावे, मवियाच्या बैठकीत वंचितच्या प्रस्तावातून मागणी।